इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण संतवाणी भेटी लागी जीवा या कवितेचा तिसरा भाग पाहत आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण प्रश्नांची उत्तरं लिहित होतो. आता उर्वरित उत्तर आपण पाहणार आहोत. क्वेश्चन आन्सर सिरीज. मुलांनो, वर्कबुकच्या पान नंबर 10 वर नमुना कृती 2 आहे. वर्कबुक पेज नंबर 10. लेफ्ट हँड साइडच्या पेजवर प्रश्न पहिला ब जो जोड्या जुळवा आहे तो आपला मागच्या व्हिडिओमध्ये झाला होता. त्यानंतर कृती 2 आकलन कृती त्यातल्या रिकाम्या जागा झाल्या होत्या आणि पुढचा प्रश्न कोष्टक पूर्ण करा बाकी आहे. तिथून आपण या तासिकेमध्ये सुरुवात करतोय. चला तर मग वेळ झालेली आहे कविता वाचनाची. तुम्हाला वेळ देते. कविता नीट वाचायचे जेणेकरून प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजतील. मोठ्याने वाचली तरी काही हरकत नाहीये. तुम्हाला जसं समजेल तसं तुम्ही वाचा. मला वाटतं वाचून झालं असेल. आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 2 कोष्टक पूर्ण करा. वाट बघणारा कोणाची वाट बघतो आणि वाट बघण्याचे कारण असा 2 गुणांसाठी 2 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो. तुमच्या समोर टेक्स्टबुक असेल अशी आशा बाळगते. ती संतवाणी कविता जी आहे ही समोर उघडून ठेवायची आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे भुकेलेला बाळ. वाट बघणारा कोण? तर भुकेलेलं बाळ. वाट बघण्याचं कारण भूक असं दिलेलं आहे. म्हणजे भुकेलेलं बाळ भूक लागलीये म्हणून वाट बघतोय. तर कोणाची वाट बघतोय? जरा पटकन नजर फिरवा आणि मला सांगा कोणाची वाट बघतोय. आत्ताच कविता वाचलेली आहे त्यामुळे उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. मिळालं उत्तर? कोणाची वाट बघतोय? चौथं कडवं जे आहे चौथं चरण त्यामध्ये दिलीये भुकेलिवा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची. मग कोणाची वाट बघतोय? तर माऊलीची किंवा आईची. ह्यातलं कुठलंही उत्तर लिहिलं तरी बरोबर असणार आहे. लिहून घेतायत? पटकन लिहून घ्या. आईची किंवा माऊलीची. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत.
शब्द टेक्स्टबुक मधून बघून लिहा म्हणजे चूक होणार नाही. आणि हीच सवय कायम ठेवा परीक्षेत सुद्धा. कडव्यामध्ये उत्तर असतात तशीच्या तशी उचलून ती लिहायची आहेत न चुकता. मला वाटतं लिहून झालं असेल. आता त्यातलाच दुसरा भाग बघूया. वाट बघणारा कोणीही दिलेलं नाहीये. आता कोणाची वाट बघतोय? पांडुरंगाची. कशासाठी वाट बघतोय? तर भेटीची आस आहे. तर पांडुरंगाच्या भेटीची आस. तर वाट बघणारा कोण आहे? बघा जरा. नजर फिरवा कवितेवर. उत्तर नक्कीच मिळेल. पांडुरंगाची वाट बघणारा कोण आहे? बघा कडव्यामध्ये शोधा. या अर्थाचा किंवा हे शब्द असलेलं कुठलं वाक्य कवितेच्या पंक्ती दिसतात का? सिमिलर वर्ड शोधा जर नीट कळत नसेल तर. आता ही उत्तरं शोधताना मी छोटे छोटे टेक्निक्स तुम्हाला सांगत असते, ते कायम लक्षात ठेवायचे. म्हणजे उत्तरं लिहिताना आपल्याला त्रास होणार नाही. मिळालं उत्तर? बघा कवितेचं 5वं कडवं किंवा 5वं चरण जे आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तुका म्हणे मज लागलेसी भूक, धावून श्रीमुख दावी देवा. बरोबर. पांडुरंगाच्या भेटीची आस आहे किंवा भेटी लागी जीवा लागलीसी आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. कोण वाट बघतोय? तर संत तुकाराम. दोन्ही प्रकारे उत्तर तुम्हाला शोधता येतं. तर वाट बघणारा कोण आहे? संत तुकाराम. लिहून घ्या. संत शब्द वेगळा लिहा, तुकाराम शब्द वेगळा लिहा. संत तुकाराम. तुकाराम लिहिताना तचा उकार जो आहे हा पहिला लिहायचा आहे, कारण त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आपण पटकन केलंय. तुकाराम. तुकाराम म्हटलं का नाही. आणि जेव्हा असं लांब किंवा दीर्घ आपण शब्द खेचतो त्यावेळेला वेलांटी असेल, उकार असेल, हा दुसरा किंवा दीर्घ असतो. हे छोटे छोटे टिप्स अभ्यासत असताना मी सांगत जाते, नीट लक्षात ठेवा. संत तुकाराम. झालं लिहून? चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कृती 3. कवितेतील शब्दार्थ. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. मी कविता शिकवली त्यावेळेला मुद्दामून तुम्हाला सांगितलं होतं, टेक्स्टबुक मध्ये पेन्सिलीने कठीण शब्दांचे अर्थ जे मी सांगत असते ते लिहून ठेवा तिथेच. याचं कारण असं, आपण कविता वाचताना तो अर्थ आपल्याला कळत जातो आणि नाही कळला तर त्याचा अर्थ तिथे लिहिलेला असतो टेक्स्टबुक मध्ये, त्यामुळे आपल्याला ते वाचनात येतं आणि अर्थ समजला जातो. ठीक आहे. पहिला आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. पहिलं आहे मज. मज म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला मज? तुका म्हणे मज लागलीसे भूक. तुकाराम काय म्हणतात? मज. मज म्हणजे मला, लागलीसे भूक. मग मज म्हणजे माझे किंवा मला. लिहून घ्या. माझे. मज म्हणजे माझे. लिहून घ्या हा. नंतर आहे दावी. दावी म्हणजे
धावूनी श्रीमुख दावी देवा. दावी म्हणजे दाखवणे. दावी म्हणजे दाखवणे. लिहिता आता तुम्ही. दाखवणे. झालं. आता तिसरं आहे भुकेलिवा. भुकेलिवा वाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलिवा म्हणजे भुकेलिवा बाळ म्हणजेच कोण? भुकेले. भुकेलिवा म्हणजे भुकेले. लिहून घ्या. भुकेले. भ चा उकार पहिला येईल. क वर मात्रा, ल वर मात्रा. भुकेले. झालं भुकेले. आता चौथा आहे मुख. मुख म्हणजे काय? तर चेहरा. चेहरा. शेवटच्या चरणात आहे ना. तुका म्हणे मज लागलीसे भूक दाऊनी श्रीमुख दावी देवा. श्रीमुख. श्री म्हणजे भगवंताचं चेहरा. तर मुख म्हणजे काय? चेहरा. तर नवीन नवीन म्हणून मी तुम्हाला लिहायला डिक्टेट करते. नंतर मग फक्त डिस्कशन असणार आहे. झालं लिहून. चला पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. प्रश्न चौथा आहे काव्य सौंदर्य. त्या काव्य सौंदर्यामध्ये काय विचारलंय? तर चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात हे तुमच्या शब्दात लिहायचंय. आता चकोरासाठी त्यांनी काय ओळ दिली आहे बघा बरं. कितवं कडवं आहे? चकोराचा दृष्टांत. दृष्टांत म्हणजे गोष्ट किंवा कथा. ही कवितेत देतात. कवितेत दिलेली आहे. त्याला दृष्टांत असं म्हणतात. कळलं? तर ह्यामध्ये चकोराचं उदाहरण दिलेलं आहे. दृष्टांत म्हणजे उदाहरण. तर चकोराचं उदाहरण दिलेलं आहे. कुठलं आहे बघा बरं. कुठे आहे चकोराचं? दुसरं चरण. टेक्स्टबुक तुमच्या समोर आहे. दुसरं कडवं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलंय? पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे. म्हणजे पौर्णिमेचा त्याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगितला की चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून चांदणं प्यायचं असतं. बरोबर. हे चांदणं हे त्याचं जीवन असतं. आता हा पक्षी काल्पनिक आहे. म्हणजे खरा पक्षी नाहीये. कल्पना केलेला पक्षी आहे. हा. तर त्या चकोर पक्षाला काय असतं की चांदणं प्यायचं असतं. म्हणून तो पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघत असतो. बरोबर. आणि तो जसा त्या पौर्णिमेच्या चंद्रासाठी उतावीळ झालेला आहे आणि त्याचप्रमाणे माझं मन तुझी वाट बघण्यासाठी वाट पाहते असं कोण म्हणतायत? संत तुकाराम. कोणाला म्हणतायत? तर विठ्ठलाला. बरोबर. हे असं दुसऱ्या कडव्याचा अर्थ आहे. तर त्या अनुषंगाने आपला प्रश्न विचारलाय की चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात? तर त्यांनी ते उदाहरण का दिलेलं आहे? तर आपण इकडे असं लिहू शकतो की तुकारामांना विठ्ठल भेटीची आस आहे किंवा तुकारामांना विठ्ठल भेटीची इच्छा आहे, ओढ आहे. जसं चकोर पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघतो किंवा चकोर पक्षी लिहू शकता. जसं चकोर पक्षी
पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो. त्याचप्रमाणे विठ्ठल भेटीची संत तुकारामांना आस लागलेली आहे किंवा ओढ लागलेली आहे. विठ्ठल दर्शन हीच त्यांची इच्छा आहे किंवा आस आहे. आस म्हणजे इच्छा. मग जीवनाचं अंतिम ध्येय म्हणजे जीवनाचं हेच अंतिम ध्येय आहे, शेवटचं ध्येय आहे, असं ते आपल्याला या उदाहरणातून पटवून देत आहेत. तुम्हाला लिहून देऊ का मी हे? डोक्यावरून जाईल तर. चला घ्या पटकन लिहून घ्या, मी डिक्टेट करते. तुकारामांना किंवा संत तुकारामांना लिहा. संत तुकारामांना. आता तुकारामाचं स्पेलिंग तुमच्या प्रश्नामध्ये आहे. विठ्ठल. विठ्ठल कसं शब्द लिहायचा? वि पहिला, ठ चा पाय मोडून परत ठ लिहायचा आणि ल. संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस म्हणजे इच्छा आहे. संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस आहे. जसे चकोर. चकोराचा स्पेलिंग प्रश्नात दिलेला आहे. पौर्णिमेच्या. आता पुस्तकामध्ये कवितेमध्ये शब्द पूर्णिमा असं वापरलेला आहे. कारण तो काव्यामध्ये आहे म्हणून. मुळात हा शब्द आहे पौर्णिमा. कसा लिहायचा ते सांगते. प ला काना पा, त्यावर 2 मात्रा पौ. प पतंगातला प, त्याला काना पा, त्याच्या डोक्यावर 2 मात्रा पौ. मग पहिलं ऐका आणि लिहित चला. न बाणातला न, त्याला पहिली वेलांटी, रस्व वेलांटी आणि त्याच्यावरच रफार. रफार म्हणजे ईच्या डोक्यावर कसा असतो? मोठी ई, तसं केलं. आणि मग मक्यातला म, त्याच्या डोक्यावर मात्रा मे. पौर्णिमेच्या, अर्धा च याला जोडायचा आहे. य यज्ञातला य, त्याला काना या. पौर्णिमेच्या, मला वाटतं पौर्णिमेचा शब्द लिहून झाला असेल. चंद्राची वाट पाहतो. पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो. त्याचप्रमाणे विठ्ठल भेटीची संत तुकारामांना, त्याचप्रमाणे विठ्ठल भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. आस लागली आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्या. विठ्ठल दर्शन. विठ्ठल शब्द कसा लिहायचा मागाशी सांगितला. व वजनातला व, त्याला पहिली वेलांटी, ठ ठश्यातला ठ, त्याचा पाय मोडायचा आहे आणि दुसरा ठ लिहायचा आहे. आणि ल लक्षणातला विठ्ठल दर्शन. आता दर्शन शब्द कसा लिहायचा? द दरवायातला द, श शहामृगातला श, त्याच्या डोक्यावर रफार. रफार म्हणजे ई कसा करतो, त्याच्या डोक्यावर कसं असतं तसं चिन्ह,
त्याला रफार म्हणतात. आणि न नळातला न, दर्शन. हीच आस आहे. हीच आस आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्या. शेवटचं वाक्य लिहा. जीवनाचे, जची वेलांटी दुसरी, जीवनाचे अंतिम, अंतिम म्हणजे शेवटचे, अंतिम. आता अंतिम नाही म्हटलं मी, अंतिम. मग अच्या डोक्यावर अनुस्वार म्हणजे अ ला टिकली लावा आणि त ची वेलांटी पहिली येईल. अंतिम ध्येय. आता ध्येय शब्द लिहिताना ध धनुष्यातला ध अर्धा य ला जोडायचा आहे आणि त्याच्या डोक्यावर म्हात्रा. ध्येय आहे असे ते, असे ते आपणास, आपणास पटवून देत आहेत. आता हे मॉडेल आन्सर मी छोटंसं दिलं. तुम्ही अजून छान उत्तर लिहायचं असेल तर असं लिहू शकतात की चकोर पक्षाला फक्त चांदण्याची आस असते. तो चंद्रप्रकाश खाऊन जगत असतो. चंद्रकिरण हेच त्याचं जीवन असतं आणि चकोराला जशी चंद्रकिरणांची ओढ असते त्यासाठी तो तळमळत असतो. त्याच प्रकारे संत तुकारामांचे मन विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेले आहे. संत तुकाराम महाराजांना या दृष्टांतातून हे सिद्ध करायचं आहे की चकोराला जसं चांदणं ही एकमेव गोष्ट हवी आहे, तशीच मला माझी विठाई, विठाई म्हणजेच विठ्ठल, ही विठाई एकमेव हवी आहे. आणि श्री विठ्ठलाच्या भेटीशिवाय जगणं हे निरर्थक आणि निरस आहे. हे तत्व संत तुकाराम इथे विशेषपणे सांगत आहेत. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मुलांनो, प्रश्न दुसरा जो दिलेला आहे हा प्रश्न दिलेला आहे रसग्रहणाचा. प्रश्न आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. हा रसग्रहणाचा प्रश्न 8 मार्कांचा असतो. आता वर्कबुक मध्ये सिक्वेन्स त्याचा नीट दिलेला नाहीये, तर पहिल्यांदा काय विचारलं होतं ते मी सांगते. 10 मार्कांचा प्रश्न आहे. 8 मार्क विचारले जातात. 8 मार्कांसाठी कुठलेही प्रश्न विचारतात. आता प्रश्न हे फिक्स ठरलेले आहेत. तर प्रत्येक कवितेचं हे जे रसग्रहण आहे तुम्हाला पाठ करायचं आहे. बरोबर. आता काय काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री यांचं नाव तुम्हाला पाठ करायचंय. त्यानंतर कवितेचा विषय विचारला जातो. प्रश्नांचा क्रम लक्षात ठेवा. कवितेचे कवी, कवितेचं नाव विचारलं जात नाही. परीक्षेमध्ये 1 किंवा 2 कविता ज्याच्यावर रसग्रहण विचारायला असेल त्या कवितेची नावं दिली जातात आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते प्रश्नाचं उत्तर सोडवायचं असतं. तर पहिला प्रश्न विचारला तो कवितेचे कवी किंवा कवयित्री यांचं नाव लिहा. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय म्हणजे कवितेचा विषय काय तो तुम्हाला 1 मार्कासाठी लिहायचा आहे. त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, ही कविता तुम्हाला काय शिकवते, हा तिसरा प्रश्न असतो. आणि चौथा प्रश्न असतो की तुम्हाला ओळी दिलेल्या असतात, कवितेच्या 2 ओळी वगैरे दिल्या असतात, त्याचा अर्थ तुम्हाला द्यायचा असतो. आणि शेवटचा प्रश्न त्याच्यामध्ये असतो की कविता आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण सांगा. मी तुम्हाला कविता आवडली तर का, नाही आवडली तर का. आणि त्याच्या खालती 2 मार्कांसाठी तुम्हाला समानार्थी शब्द विचारले जातात. तुमच्या वर्कबुक मध्ये कुठे विचारलेले नाहीयेत. कळलं? तर हा नवीन पॅटर्न आहे, तर त्यानुसारच आपण लिहून घेणार आहोत. चला जरा पटापट लिहायचं आहे. प्रस्तुत
कवितेचे कवी किंवा कवयित्री त्यांच्या समोर लिहा संत तुकाराम. हे मी उत्तर तुम्हाला मॉडेल आन्सर मुद्दामून देते, तुम्हाला कळलं पाहिजे की प्रश्न कसा विचारला जातो. ऍक्च्युली हे जे प्रश्न आहेत हे 10 मार्काचे प्रश्न आहेत. यातले कुठलेही 8 मार्कांसाठी तुम्हाला विचारला जातो, एक प्रश्नातला स्किप केला जातो. कळलं? त्यामुळे हे जे फॉर्मॅट आहे ना, हे तुम्ही काय करायचं, एका कागदावर मोठ्या पेपरवर लिहून तुमची जी टेक्स्टबुक असते त्याच्यावर स्टिक केलं तरी चालेल आणि ते पाठ करत चला. नीट लिहून ठेवा. हे चला लिहून घ्या. कवी किंवा कवयित्री जिथे आहे तिथे लिहा संत तुकाराम. संत तुकाराम. स्पेलिंग नीट चेक करून लिहा. जरा पटापट लिहा. हा नंतर आहे कवितेचा विषय. तो विषय लिहा विठ्ठल दर्शनाची असीम ओढ. विठ्ठल दर्शनाची असीम ओढ. किंवा ज्यांची भाषा छान नाहीये त्यांनी सरळ शब्दात लिहायचं विठ्ठल भेटीची ओढ. कळलं? आता त्याच्याच खाली जिथे तुमच्या वर्कबुक मध्ये प्रस्तुत कवितेचा विषय लिहिला त्या पहिल्या एका ओळीमध्येच तुमचं हे लिहून झालं. त्याच्या खालती 3 नंबर घाला आणि प्रश्न लिहून घ्या कवितेतून मिळणारा संदेश. हा ऍड करायचा आहे. ऍक्च्युली तुमच्याकडे वर्कबुक मध्ये जागा आहे, पान नंबर 12 वर दिलं आहे. तुम्ही तिथे जरी लिहिलं तरी चालेल. मागे जागा दिली तिकडेच लिहून घ्या म्हणजे तुम्हाला उलट सुलट होणार नाही. पण प्रश्नाला तिकडे 4 नंबर दिलेला आहे. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश हा तुमच्या वर्कबुक मध्ये पान नंबर 12 वर दिलेला आहे. तर तो जो 4 नंबर लिहिला तिकडे 3 नंबर करा, कारण त्याची जी रचना जी आहे चेंज केलेली आहे. त्यामुळे लिहून घ्या कवितेतून मिळणारा संदेश. कुठे लिहाल? पान नंबर 12 वर 4था प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तिथे लिहा. ह्या कवितेतून आपल्याला काय कळलं? तर जी व्यक्ती लिहून घ्या, जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते, जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते त्याविषयी आपल्या मनात अतीव म्हणजे अतिशय ओढ असेल स्वल्पविराम तर ती आपल्याला दर्शन देतेच. म्हणजे आपल्याला जी व्यक्ती प्रिय असते, आपल्या मनात त्या व्यक्तीला भेटण्याची ओढ असेल तर ती व्यक्ती आपल्याला भेटतेच, म्हणजेच देवाच्यासाठी ती दर्शन देते असा त्याचा अर्थ आहे. झालं? चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. मुलांनो, तुमच्या वर्कबुकच्या पान क्रमांक 11 वर तिसरा प्रश्न दिलाय की प्रश्न दुसऱ्यातला तिसरं दिलंय, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा. तर त्या कवितेच्या ओळी काय दिलेल्या आहेत? भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. याचा अर्थ असा आहे की संत तुकाराम श्री विठ्ठलाची आळवणी करताना म्हणतात की हे विठू माऊली, माझ्या मनाला तुझ्या भेटीची म्हणजे दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे. रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पाहतो आहे. आता हे तुम्ही कुठून लिहाल? ह्या 2 मार्काचा प्रश्न आहे. आतापर्यंत तुम्हाला जे 3 प्रश्न विचारले ना मी वरती, हे सगळे 1-1 मार्कांचे होते. तर आता तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला ओळ कुठली दिली आहे?
भेटीला गिजीवा म्हणजे कवितेचं पहिलं चरण तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्या वर्कबुकच्या पान क्रमांक 7 वर या. वर्कबुकच्या पान क्रमांक 7 वर जिथे भावार्थ दिलेला आहे, काव्य परिचयाच्या खालती भावार्थ दिलेला आहे, त्या भावार्थामध्ये कवितेची ओळ दिली आणि खालती अर्थ दिलेला आहे. त्या अर्थाच्या इकडे ब्रॅकेट करा. काय अर्थ आहे? संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची आस लागली आहे, मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्या ब्रॅकेटला 2.3 असं घाला. आणि ते उत्तर तिकडे तुम्हाला लिहायचं आहे. आता हे तसं तसं कॉपी करायचंय म्हणून मी तुम्हाला लिहायला सांगते. वेळ पण संपतोय आपला. पुढचा प्रश्न आहे 5वा. कविता आवडण्याची वा न आवडण्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. तर मुलांनो, हा 2 मार्काचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला आपली सकारात्मक भूमिका इकडे लिहायची आहे आणि म्हणून मला आवडली नाही असं लिहायचं नाही. तर ती मला आवडली त्याचं कारण सांगायचं. तर काय कारण सांगता आपण? तर तुकारामांना विठ्ठलाच्या दर्शनाची ही कविता मला फार आवडली, कारण तुकारामांनी काय केलंय, वेगवेगळ्या दृष्टांतातून उदाहरणातून विठ्ठल दर्शनाची तीव्र ओढ या अभंगाद्वारे व्यक्त केली आहे. आणि मध्ये त्यात त्यांनी काय दिलेलं आहे मध्ये, तर चकोर चंद्रमा, लेक आणि माहेर, आई भुकेलेलं बाळ हे दृष्टांत सांगितले आहेत. ते काळजाला भिडतात किंवा ते मला फार आवडले. त्यानंतर विठू माऊली आणि आपण तिचे बाळ आहोत ही कल्पना सुद्धा मला आवडली, असं तुम्ही लिहू शकता. तर लिहून घ्या. हे मी लिहून देते तुम्हाला मॉडेल आन्सर म्हणून, लिहून घ्या. संत तुकारामांना विठ्ठल दर्शनाची आस लागली आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्या. ती त्यांनी विविध दृष्टांतातून समर्पकरित्या व्यक्त केली आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्या. त्याच्या पुढे कंटिन्यू करायचंय. त्यामुळे हा अभंग काळजाला भिडतो. काळजाला भिडतो म्हणजे मला आवडला तो, या अर्थाने. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. पुढे लिहा कंटिन्यू. श्री विठ्ठल माऊली व आपण श्री विठ्ठल माऊली व आपण त्याचे बाळ आहोत स्वल्पविराम ही कल्पना मला भावल्यामुळे म्हणजे आवडल्यामुळे, ही कल्पना आवडली तुम्हाला म्हणून भावल्यामुळे हा अभंग मला आवडला. चला पुढच्या साईडवर जाऊया. आता तुमच्या इथे जागा नसेल तर वर्कबुक मध्ये वरच्या बाजूला पान नंबर 12 ला वरती जिथे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश तिथे वरती जागा आहे, तिथे हा मुद्दामून लिहून घ्या. प्रश्न 6. दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. कारण
हे जे रसग्रहण आहे, या रसग्रहणामध्ये शेवटी कविता आवडली किंवा न आवडली त्यानंतर हे 2 मार्कासाठी 4 शब्दांचे अर्थ तुम्हाला विचारले जातात. लिहून घ्या. 1 माऊली म्हणजे आई. दुसरा आहे जीव म्हणजेच प्राण. तिसरा आहे चंद्र म्हणजे शशी. चौथा आहे मन म्हणजे चित्त. झालं? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. इतर स्वाध्यायकृती प्रश्न 3 कोष्टक पूर्ण करा. वाट बघणारा चकोर कोणाची वाट बघतोय आणि वाट बघण्याचं कारण हा सुद्धा 2 मार्काला वगैरे विचारला जातो. वाट बघण्याचं कारण काय? चंद्रकिरण हेच त्याचं जीवन. तर चकोर पक्षी कोणाची वाट बघतो? बघा बरं कवितेमध्ये काय दिलंय ते. दुसऱ्या कडव्यात दिले बघा, पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन. मग उत्तर काय आहे? चकोर पक्षी वाट बघणारा कोणाची? पौर्णिमेच्या चंद्राची. उत्तर आहे पौर्णिमेच्या चंद्राची. दुसरा आहे वाट बघणारा काही दिलं नाही. कोणाची वाट बघतो? माहेरचे बोलावणे येण्याची. वाट बघण्याचं कारण काय? तेही दिलेलं नाहीये. मग आता हे काय आहे? माहेरचं बोलावण्याचं म्हणजे कुठचं कडवं आहे? दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहत असे वाटुली पंढरीची. मग माहेरचं बोलावणं येण्याची वाट बघणारी कोण? लेक किंवा लेकी किंवा मुलगी काहीही लिहू शकता. लेक, लेकी किंवा मुलगी. माहेरचं बोलावणं येणं. बरोबर. वाट बघण्याचं कारण काय? दिवाळीचा सण. बरोबर. किंवा दिवाळीला माहेरास जायला मिळते म्हणून ती वाट बघते असंही तुम्ही लिहू शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न 4 भावार्थाधारित म्हणजे भावार्थावर आधारित प्रश्न विचारलाय. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणीच्या भेटीसाठी आसुसलेले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा आणि तो स्पष्ट करा. तर मला वाटतं तुम्ही टेक्स्टबुक मधलं लिहिलं किंवा बाहेर झालं तरी चालणार आहे. तर उत्तर साधारण कसं असेल? तर लग्न करून मी अपेक्षित उत्तर सांगते, हे उत्तर तुम्हाला लिहायचंय. कारण तुमचं मत तुम्हाला सांगण्यासाठी दृष्टांत द्यायचा आहे. तुम्ही दृष्टांत म्हणजे हे जे उदाहरण आहे हे तुम्ही टेक्स्टबुक मधलं पण देऊ शकता किंवा स्वतंत्र असं देऊ शकता. तर मी दोन्ही उत्तरं सांगते. अपेक्षित उत्तर काय ते बघा. लग्न करून सासरी गेलेल्या लेकी दिवाळीच्या सणापूर्वी मुऱ्हाळीची वाट बघत असतात. आता मुऱ्हाळी म्हणजे कोण? तर सुरुवातीला सांगितलंय मुऱ्हाळी म्हणजे लेकीला माहेरकडून सासरी न्यायला येणारा, त्याला मुऱ्हाळी म्हटलंय. तर लग्न करून सासरी गेलेल्या लेकी दिवाळीच्या सणापूर्वी मुऱ्हाळीची वाट बघत असतात. कधी एकदा हा मुऱ्हाळी येईल आणि मला माहेरपणासाठी दिवाळीच्या निमित्ताने घेऊन जाईल याची त्या वाट बघत असतात. हे पूर्वीचं आहे. पूर्वी काय असं की माहेरून कोणतरी बोलवायला यावं लागत असे मुलीच्या आईकडून. मुलीला तिच्या नवऱ्याच्या घरी कोणतरी बोलवायला जावं लागत असे, त्याशिवाय तिला आपल्या आईकडे जाता येत नसे असा रिवाज होता. तर म्हणून त्या मुली मुऱ्हाळीची वाट बघत असत. त्याचप्रमाणे आता हे तुमचं उदाहरण तुम्हाला द्यायचंय. बरोबर. मग हा दृष्टांत तुम्ही इथे देऊ शकता आणि खालती लिहू शकता की त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणीच्या भेटीसाठी व्याकुळ आहे. आहात की नाही सगळे?
करोनाच्या पार्श्वभूमीमुळे मी घराच्या बाहेर पडू शकत नाही, आनंदाने मस्ती मजा त्याला भेटू शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ते दृष्टांत आणि तुमचं स्पष्टीकरण इकडे लिहू शकता. किंवा तुम्ही पुढे असं लिहू शकता की माझा मित्र किंवा मैत्रीण परदेशी राहण्यासाठी गेलेले आहेत, त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष भेटू शकत नाही, मजा करता येत नाही. तर हे सुद्धा तुम्ही त्या दृष्टांताला आधारित लिहू शकता. तर दृष्टांताचा अर्थ पहिल्यांदा तुम्हाला द्यायचा आहे आणि मग तुमचं उत्तर तिकडे पुढे येईल. तर अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. वेळ झालेली आहे आणि इथे ही कविता जी आहे ही संपलेली आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत ही असंतवाणी भेटी लागी जीवा वर्कबुक मध्ये कंप्लीट करून ठेवायची. धन्यवाद.